मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। माहूर तालुक्यातील मौजे सायफळ येथील सदन शेतकरी जयराम कोमलप्रसाद मिश्रा यांनी शासनाच्या हमी भावानं खरेदीसाठी आपले सुमारे 6,70,000 रुपये किमतीचे सोयाबीन पीक हे 31 डिसेंबर रोजी सारखनी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडे जमा केलं होतं। मात्र दुर्दैवानं त्याच दिवशी त्यांचे अपघाती निधन झालं। या दुःखद घटनेनंतर सारखनी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने अत्यंत प्रामाणिक, पारदर्शक आणि माणुसकीच्या भावनेमधनं काम करत दिवंगत शेतकरी मिश्रा यांचे संपूर्ण बिल तयार करून ते त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यामध्ये जमा करण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे। शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांच्या पिकाचे पैसे अदा करण्याबाबत अनेक अडचणी निर्माण होतात। मात्र या प्रकरणी सारखनी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीनं कोणताही विलंब न लावता पुढाकार घेत कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी पूर्ण करून मिश्रा कुटुंबाला आर्थिक दिलासा दिला। त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होतंय। कंपनीनं समाजापुढे माणुसकीचे आगळं वेगळं उदाहरण उभं केलंय। या प्रकरणी आमदार भीमरावजी केराम यांच्या हस्ते दिवंगत शेतकरी जयराम मिश्रा यांच्या सोयाबीन पिकाचे बिल त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आलं। तसेच सदरची संपूर्ण रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची अधिकृत शाश्वती देखील देण्यात आली। यावेळी माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, सारखनी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष समद फाजलानी, मुख्य कार्यकारी अधिकारी मुसा खान यांच्यासह इतर मान्यवर हजर होते। उपस्थित मान्यवरांनी कंपनीच्या या संवेदनशील आणि जबाबदार भूमिकेचं कौतुक करत अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या हितासाठी काम सुरू ठेवण्याचं आवाहन केलं। या घटनेमुळे सारखनी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीनं केवळ आर्थिक व्यवहार न करता शेतकरी कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत विश्वास आणि माणुसकी जपली अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे। नाफेडची जी काही खरेदी आहे त्या धर्तीवर सारखनी प्रोड्युसर एग्रीकल्चरचं जे युनिट या ठिकाणी आपल्याकडे सुरू आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांचं माल त्या ठिकाणी नाफेडच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी ते कलेक्शन खरेदी त्या ठिकाणी करतात आणि शासन त्याचा मोबदला त्या ठिकाणी देतो। त्यातच आपल्याच मतदारसंघातील एक शेतकरी मिश्राजी यांनी आमच्या सारखनी ते कृषी फार्मर प्रोड्युसर या ठिकाणी सोयाबीन हे उत्पादित माल त्या ठिकाणी टाकलेलं होतं। त्याची देणेबाकी प्रलंबित असल्या कारणाने अतिशय जिकिरीची समस्या त्या ठिकाणी निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झालेली होती। परंतु सारखनी प्रोड्युसर कंपनीचे संचालक आणि त्यांचे सर्व स्टाफने याच्यात या गुंतेतून, कारण शेतकऱ्याचं दुःखद अपघातामध्ये निधन झाल्यामुळं हे उद्याच्या भविष्यामध्ये त्या अडचणी निर्माण होऊ नये याची काळजी घेऊन त्याची शासनाच्या मार्फत त्याची कार्यवाही पूर्ण करून त्या शेतकऱ्याच्या टाकलेल्या धान्याचं असणारं देयक त्या ठिकाणी त्यांनी मंजूर करून घेतलेले त्या निधीचं चेक आज आपण त्यांच्या कुटुंबाचं सांत्वनपर भेटीला गेलो असताना कंपनीच्या मार्फत ते त्यांना सुपूर्द करण्यात आलेला आणि त्या दुःखामध्ये आम्हा सर्वांना त्या ठिकाणी सहभागी होता आला। आणि अशाच पद्धतीने या शेतकऱ्यांसाठी असणारे जे काही आमच्या कंपन्या तालुक्यामध्ये कार्यरत आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगल्या पद्धतीचं काम करतात, ही समाधानाची बाब आहे। मी सारखनी प्रोड्युसर कंपनी CEO या नात्यानं दिनांक 31 रोजी मिश्राजी यांचं अपघाती निधन झालं आणि त्यांनी सोयाबीन सारखनी प्रोड्युसर कंपनीला टाकला होता 31.5 क्विंटल आणि त्याची रक्कम देण्यासाठी माननीय भीमरावजी केराम आणि सारखनी प्रोड्युसर कंपनीचे सर्व संचालक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज त्यांच्या घरी पोहोचून त्यांच्या वारसदारांना 1,70,000चा धनादेश दिला आणि सारखनी प्रोड्युसर कंपनी शेतकरी, कष्टकरी, मजूरदार ह्यांच्या सदैव सोबत आहे। मजहर शेख, सी 24 तास, नांदेड।